नमस्कार मंडळी, श्री स्वामी समर्थ. तर बऱ्याच मुलांचं किंवा मुलींचं लग्न हे ठरत नाही. लग्नात काही ना काही प्रॉब्लेम, अडचणी ह्या नेहमी येत असतात. तर अशा वेळी आपल्याला फक्त मंगळवारी किंवा शनिवारी आपल्याला हा उपाय करायचा आहे. फक्त आपल्याला एक नारळ लागणार आहे. तर हा छोटासा उपाय आहे, तर तो आपल्याला आवर्जून करायचा आहे. ज्यामुळे मुलांच्या कुंडलीमध्ये कितीही भयंकर दोष असतील, कालसर्प दोष असू द्या किंवा नजर दोष, पितृदोष, राहू केतू शनी, कोणतीही साडेसती असेल ती देखील दूर होईल. खूप असा प्रभावी आणि चमत्कारी उपाय आपण आजच्या या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत. तर ही संपूर्ण माहिती जाणून घेण्या अगोदर तुम्ही चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. व्हिडिओ पाहत असताना व्हिडिओला लाईक करा. त्याचप्रमाणे श्री स्वामी समर्थ अशी कमेंट नक्की करा. तर मंडळी, लग्नासंदर्भात भरपूर व्हिडिओ आपल्या चॅनलवरती आहेत. म्हणजे मराठी मेघना या यूट्यूब चॅनलवरती लग्नासंदर्भात भरपूर व्हिडिओ अपलोड झालेले आहेत, ज्यामध्ये बऱ्याच मुलामुलींचं लग्न देखील ठरलेलं आहे. तर ते व्हिडिओ देखील तुम्ही पाहू शकता. कारण मी जे हे उपाय तुम्हाला सांगत आहे तर ते ज्योतिषाने सांगितलेले महा उपाय आहेत आणि ज्यामध्ये बऱ्याच मुलामुलींचं लग्न देखील ठरलेलं आहे. तर पहा, आजकाल मुलांचं लग्न ठरत नाही. म्हणजे मुलगी असू द्या किंवा मुलगा असू द्या, त्यांच्या कुंडलीमध्ये काही ना काही प्रॉब्लेम हे असतातच, ज्यामुळे लग्नात काही ना काही अडथळे हे निर्माण होतात. कधी कधी साखरपुडा होऊन देखील लग्न हे मोडून जात असतं. पाहुणे येतात, पाहून जातात, तरी देखील समोरून होकार कोणाचा येत नाही. अशा वेळी आई वडिलांना खूप वाईट वाटत असतं, कारण ते मुलांसाठी खूप प्रयत्न आणि उपाय देखील करत असतात, परंतु मुलांचं लग्न काही ठरत नाही. कारण मुलांच्या कुंडलीमध्ये जे काही प्रॉब्लेम असतात, म्हणजे कालसर्पदोष असू द्या, नजर दोष, पितृदोष, राहू केतू, ज्या काही समस्या आहेत, तर त्यामुळे मुलांचं लग्नात विलंब होतो. मुलांचं लग्नाचं वय उलटून चाललेलं आहे, तर देखील लग्न ठरत नाही. तर आजचा उपाय खूप असा महत्त्वाचा आणि पॉवरफुल आहे. यामुळे मुलांच्या कुंडलीत कितीही दोष असू द्या तरी देखील मुलांचं लग्न हे 15 दिवसामध्येच ठरेल. बघा, ह्या उपायासाठी फक्त आपल्याला एक नारळ लागणार आहे. जटावाला जो नारळ असो, किराणा शॉपमध्ये मिळतो, पाण्यावाला नारळ आपल्याला एक आणायचा आहे. आणि एक आपल्याला लाल कापड आहे, तर तो थोडासा आणायचा आहे. एक आपल्याला सुपारी लागणार आहे. पूजेची सुपारी असते तर ती आपल्याला लागणार आहे. थोडेसे तांदूळ लागणार आहेत, म्हणजे ज्याला अक्षता आपण म्हणतो, ते देखील आपल्याला लागणार आहेत. तर आपल्याला हा उपाय शनिवारी करायचा असेल किंवा मंगळवारी करायचा असेल तर तुम्ही आदल्या दिवशीच हे सर्व साहित्य आणून ठेवायचं आहे. तर पहा, हा उपाय कोणी करावा, तर हा उपाय घरातील कोणत्याही सदस्याने केला तरी देखील चालेल. मुलाची आई वडील करू शकतात, मुलं स्वतः करू शकतात. तर बघा, हा उपाय आपण सकाळी करू शकतो किंवा संध्याकाळी करू शकतो. तुम्हाला ज्या वेळेत तुम्हाला शक्य असेल त्यावेळेस तुम्ही हा उपाय करू शकता. सकाळी करा किंवा संध्याकाळी. परंतु जेव्हा उपाय तुम्ही करत असता, मुलाचे आई वडील हा उपाय करत असेल तर त्यांनी सकाळी किंवा संध्याकाळी स्वच्छ आंघोळ वगैरे करायची आहे आणि स्वच्छ कपडे घालायचे आहेत. त्याचप्रमाणे जर मुले हा उपाय स्वतः करत असेल, म्हणजे मुलगा किंवा मुलगी स्वतः हा उपाय करत असेल तर त्यांनी या दिवशी लाल कपडे आवर्जून घालायचे आहेत. त्याचप्रमाणे बघा, मुलांनी दर गुरुवारी आंघोळीच्या पाण्यामध्ये चिमूटभर हळद टाकून आंघोळ करायची आहे. हे नियमितपणे तुम्ही 43 दिवस केल्याने लग्नात जे काही अडथळे आहेत तर ते देखील दूर होतील आणि तुमच्या गुरुग्रह आहे तर तो देखील स्ट्रॉंग होईल. कारण लग्नामध्ये गुरुग्रह हा स्ट्रॉंग असेल तर कोणतेच अडचणी ह्या येत नाहीत. आणि गुरुवारी शक्यतो तुम्ही पिवळे कपडे आवर्जून घाला, किंवा जर तुम्हाला पिवळे कपडे घालणे शक्य नसेल तर तुम्ही पिवळा रुमाल हा देखील जवळ ठेवायचा आहे. सूर्यदेवांना जल अर्पण करता वेळेस जो लोटा आपण पाण्याने भरतो त्याच्यामध्ये चिमूटभर हळद टाकून तुम्हाला सूर्यदेवांना अर्घ्य द्यायचा आहे. तसेच तुम्ही हळदीचा टिळा आहे तर तो देखील रोजच्या रोज लावायचा आहे. जोपर्यंत तुमचं लग्न ठरत नाही तोपर्यंत तुम्ही हळदीचा टिळा, म्हणजे त्याच्या हळदीमध्ये थोडंसं गंगाजल टाकायचं आहे आणि तो टिळा तुम्ही आवर्जून रोजच्या रोज लावायचा आहे. यामुळे कुंडलीमध्ये बृहस्पतीचं बळ वाढेल आणि लग्न लवकरात लवकर ठरेल. तर तुम्ही हे छोटे छोटे उपाय देखील आवर्जून करायचे आहेत. तर पहा, हा उपाय तुम्ही मंगळवारी किंवा शनिवारी करायचा आहे. सकाळी करू शकता, संध्याकाळी करू शकता. आंघोळ करायची आहे, स्वच्छ कपडे घालायचे आहेत. त्यानंतर आपल्या देवघरासमोर जायचं आहे. तिथे एक तुपाचा दिवा लावायचा आहे, अगरबत्ती लावायची आहेत. आपल्या देवघरामध्ये जे इष्टदेव आहेत, कुलदैवत आहेत, श्री स्वामी समर्थ महाराज आहेत, गणपती बाप्पा आहेत, यांना प्रार्थना करायची आहे. जर हनुमानजींचा फोटो असेल तर त्याला देखील प्रार्थना करायची आहे की माझ्या मुलांच्या कुंडलीमध्ये जो काही ग्रहदोष आहे, नजर दोष आहे, पितृदोष आहे, ते संपूर्णपणे टोळ माझ्या मुलांचं लग्न हे लवकरात लवकर ठरू द्या आणि मी जो हा उपाय करत आहे तर तो उपाय देखील माझा यशस्वी होऊ द्या, असे
तुम्हाला हात जोडून प्रार्थना करायची आहे. समजा हा उपाय मुलं स्वतः करत असेल तर त्याने या दिवशी लाल कपडे घालायचे आहेत आणि आपल्या देवघरासमोर बसायचं आहे आणि आपल्या लग्नाबद्दल बोलायचं आहे की माझ्या लग्नामध्ये जो काही विघ्न येत आहे, लग्नात काही ना काही प्रॉब्लेम येत आहेत, कुंडलीमध्ये काही दोष असेल तर तो दूर होऊन माझं लग्न हे लवकरात लवकर ठरू द्या, असं तुम्हाला मनापासून प्रार्थना करायची आहे. त्याच्यानंतर तुम्हाला एक नारळ घ्यायचा आहे आणि लाल कापड घ्यायचं आहे, एक सुपारी घ्यायची आहे, थोड्याशा अक्षता घ्यायच्या आहेत आणि आपल्याला दक्षिणा घ्यायची आहे. म्हणजे तुम्ही 11 रुपये घेऊ शकता, 21 रुपये घेऊ शकता किंवा 51 रुपये दक्षिणा तुम्हाला घ्यायची आहे. आणि त्या लाल कपड्यामध्ये आपण नारळ ठेवायचा आहे, सुपारी ठेवायची आहे, अक्षता ठेवायची आहेत आणि दक्षिणा ठेवायची आहे. ते आपण व्यवस्थित बांधून घ्यायचं आहे आणि सरळ आपण हनुमानजींच्या मंदिरामध्ये जायचं आहे. तुमच्या जवळपास कुठे हनुमानजींचं मंदिर असेल तर तिथे तुम्हाला जायचं आहे. त्याचप्रमाणे हनुमानजींना गुलाबाची फुलं म्हणजे लाल कलरची जी फुलं असतात ती अतिशय प्रिय आहेत. जर तुम्हाला शक्य असेल तर गुलाबाची फुलं देखील तुम्ही घेऊ शकता. आणि एक दिवा घ्या, त्याच्यामध्ये चमेलीचं तेल तुम्हाला टाकायचं आहे किंवा तिळाचं तेल टाकायचं आहे आणि तो दिवा देखील आपण बरोबर घ्यायचा आहे. कारण ह्या सर्व वस्तू आहेत तर त्या हनुमानजींना अतिशय प्रिय आहेत आणि या वस्तूंमुळे ते लवकर प्रसन्न होतील. तर पहा, आपल्याला हनुमानजींच्या मंदिरात गेल्यावर प्रथम आपण जो दिवा घेतलेला आहे ज्याच्यामध्ये चमेलीचं तेल किंवा तिळाचं तेल टाकलेलं आहे तर तो दिवा आपल्याला लावायचा आहे. त्याच्यानंतर बघा, आपण लाल कपड्यामध्ये नारळ बांधून घेतलेला आहे, त्याच्यामध्ये सुपारी आहे, अक्षता आहेत आणि दक्षिणा आहेत. तर ते सर्व आपल्याला हनुमानजींच्या चरणापाशी अर्पण करायचं आहे. आणि मग तुम्हाला दोन्ही हात जोडायचे आहेत आणि हनुमानजींना कळवळून प्रार्थना करायची आहे की माझ्या मुलांच्या लग्नात जो काही विलंब होत आहे, त्यांच्या कुंडलीमध्ये काही ना काही दोष निर्माण झाले आहेत, कालसर्पदोष आहे, राहू केतू, त्याचप्रमाणे नजर दोष, पितृदोष आहे, तर ते संपूर्णपणे नष्ट होऊन माझ्या मुलांचं लग्न हे लवकरात लवकर होऊ द्या, असं तुम्हाला मनापासून पूर्ण श्रद्धेने विश्वासाने हनुमानजींना प्रार्थना करायची आहे. समजा मुलं स्वतः जर हा उपाय करत असेल तर मुलांनी स्वतःच्या लग्नाबद्दल प्रार्थना करायची आहेत, हात जोडायचे आहेत, मनोभावे प्रार्थना करायची आहे आणि मग हनुमानजींना बोलायचं आहे की माझ्या कुंडलीमध्ये जो काही नजर दोष आहे, पितृदोष आहे किंवा अजून कोणताही कालसर्पदोष आहे तर हे संपूर्णपणे नष्ट होऊन माझं लग्न हे लवकरात लवकर होऊ द्या आणि मला माझ्या मनासारखा जोडीदार मिळू द्या, असं तुम्हाला बोलायचं आहे. कारण हिंदू धर्मात प्रत्येक दिवसाचे आणि प्रत्येक देवतेचे विशेष महत्त्व आहे. मंगळवार आणि शनिवार हा हनुमानजींना समर्पित आहे. या दिवशी बजरंग बलीची उपासना केल्याने भक्तांच्या सर्व संकटे, त्याचप्रमाणे कुंडलीमध्ये जे काही दोष असेल तर ते दूर होतात आणि त्यांच्या आयुष्यात सुख समृद्धी येते. त्याच्यानंतर जर मुलाचे आईवडील हा उपाय करत असतील तर त्यांनी तिथे बसायचं आहे आणि हा मंत्रजाप करायचा आहे. तुम्हाला ओम हनुमते नम हा मंत्रजाप तुम्हाला 108 वेळा करायचा आहे. म्हणजे एक माळ तुम्हाला जप करायची आहे. जर तुम्हाला शक्य असेल तर 108 वेळा करा किंवा तुम्ही 21 वेळा करू शकता किंवा 11 वेळा केला तरी देखील चालेल. तसेच मुलं जर स्वतः करत असेल तर त्यांनी या दिवशी बघा बजरंग बाणाचा देखील पाठ करायचा आहे. त्याचप्रमाणे हनुमान चालिसाचे देखील पठण करायचं आहे. तर पहा, हा उपाय तुम्हाला साधा सोपा वाटतो, परंतु या उपायामुळे बऱ्याच मुलांचं देखील लग्न ठरलेलं आहे. फक्त उपाय करून चालत नाही, तर तो उपाय पूर्ण मनाने, श्रद्धेने, विश्वासाने तुम्हाला करायचा आहे. त्यामुळे हा जो उपाय आपण केलेला आहे तर त्याचा 100% लाभ तुम्हाला होईल. हा उपाय केल्याने तुम्हाला काही दिवसातच याचे चमत्कार पाहायला मिळतील. मुलांसाठी स्थळ यायला सुरुवात होईल आणि 15 दिवसामध्ये मुलांचं लग्न देखील ठरलेलं असेल. पूर्ण विश्वासाने, श्रद्धेने तुम्हाला हा उपाय करायचा आहे. तर मंडळी, अशा प्रकारे आजचा हा व्हिडिओ होता. हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला कमेंटमध्ये नक्की सांगा आणि इतर तुमचे मित्र असतील, मैत्रिणी असतील तर त्यांना देखील शेअर करा. ज्यांचं लग्न ठरलेलं नाही त्यांना देखील याचा लाभ मिळू द्या. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ.